ए, अकलूज नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 4 मधील अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार असलेले मोहसिन बाबू शेख हे विजयी झालेले आहेत. मोहसिन भाई, किती मतांनी तुमचा विजय झालेला आहे? साधारणतः 202 पर्यंत मत पडले एक्स्ट्रा मला. 202 मताने मी विजयी झालोय. एकंदरीतपणे या विजयाचं श्रेय कसं आहे, कुणाला द्याल? या निवडणुकीत अत्यंत चुरशीची वाटणारी निवडणूक ही मतपेटीतून साधी आणि सोपी झालेली आहे. याबद्दल काय सांगाल? चुरस ही मुळात नव्हतीच, एकतर्फी निवडणूक होती. परंतु भाजप जे दहशतवादाचा मुद्दा पुढे करत होती, खरी दहशतवाद कोण होते, दहशतवाद कोणाचा होता, हे अकलूजकरांनी मताच्या रूपातनं दाखवून दिलेलं आहे आणि विकासालाच प्राधान्य दिलेलं आहे. जनतेतनं असं बोललं गेलं की भारतीय जनता पार्टीकडनं आर्थिक उलाढाल मोठी झाली, पैशाचं वाटप झालं, तरी सुद्धा अकलूजच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला नाकारलेलं दिसत आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? धनशक्ती विरोधात जनशक्ती असंही सामना होता. तर जनतेनं हातात घेतलेलं इलेक्शन होतं, त्यामुळं आमचा विजय ही पक्का होता आणि आमच्या सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने हे अकलूजकरांचा विजय आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे ते भारतीय जनता पार्टीचा माळशिरस तालुक्यातला कार्यकर्ता या निवडणुकीसाठी झटत होता, पण ते अक्षरशः फेल गेल्याचे दिसत आहे. त्या संदर्भात काय सांगा? आता ते त्यांचं कामच नसल्यावर फेल जाणारच आहे. ज्या पक्षाचं म्हणजे शिवरत्न परिवाराचं काम होतं, मोहिते पाटील परिवाराचं पूर्वीपासून काम होतं आणि इथं तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळीचं काम होतं. त्यामुळे त्यांचा पराजय हा फिक्स होता आणि आमचा विजय एक फिक्स. सांगा, तुम्ही नगरसेवक झालेला आहेत, नवनिर्वाचित अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक आहात. कामाला कधी सुरुवात करताय? कामाचं विजन काय असणार आहे? तुमच्या डोक्यात काय काय कल्पना सध्या गोंगावत आहे? आता सध्या तर लगेच आजच झाले निवड, त्याच्यानंतरची चर्चा पुढे होईल कामाच्या रूपात. सुरुवात उद्यापासून करताय का आणखी काय अजून स्टेप्स घेणार आहे? ही काय आतापासूनच चालू केली. चालू झाली काय सुरुवात झाली? सुरुवात इथनं चालू झाली.